निशिदिनी गुरुराय उद्मन्ने गोपालिनी सात श्रेतास बोधा दशक आठवा समास पहिला श्रीराम 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 श्रुती भावे सावध विमळ ज्ञान पाडबोध गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परेसा नाना शास्त्रे धोंडळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशया गोव्यात जी सत्संग करतो यावेळी पेडण्याच्या कोरगावच्या देवीच्या सानिध्यात जमलेले आहोत. दासबोधात आपण श्रवण करत होतो. समर्थांनी निरूपित केलेले एक समाज
देवा संबंधात देव शोधणं आम्ही सर्वजण देवाच्याच कृपाकांक्षित आहोत. देव कधी आम्हाला भेटेल, कधी आमच्यावर कृपा करेल. देवाची कृपा झाली, कर्तव्य काहीही शिल्लक राहत नाही. देवाची कृपा झाली, आकांक्षा काहीही शिल्लक राहत नाही. देवाची कृपा झाली, मनुष्य जन्म घेऊन आलेले सार्थक झाले. देवाची कृपा झाली, गुरु कृपा झाली असं समजलं. आणि त्या पद्धतीने देवाची कृपा संपादन करण्यामागेच असते. खूप लोक थकलेत. देव शोधून 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 थकलेत. काही लोक कर्मकांड करून थकले, खूप खर्च केले, यज्ञ याग करून थकले. यज्ञ केल्याने देवाला हविष्य अर्पण, त्याला प्रिय असा हविष्य अर्पण करून देवाच्या सानिध्यात जाता येईल, देव आमच्यावर प्रसन्न होईल, याकरता होम हवन यज्ञ सर्वही करतो. काही लोक थकले तीर्थयात्रा करून, त्या देवासाठीच. तीर्थांमध्ये देवाचा भेट होईल आणि त्यांची कृपा होईल. काशी झाले, रामेश्वर झाले, पंढरपूर झाले, पशुपतीनाथ झाला, श्रीशैल मल्लिकार्जुन झाला, शांतादुर्गेचं दर्शन झालं, देव मंगेशचे दर्शन झालं. कोणता देव आम्ही देवी सोडलेल्या. पायी दिंडी गेलो, बालाजीला गेलो आणि कुठे कुठे गेलो. यात्रा करून 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 थकलो. तिथेही दर्शन होईना. म्हणून 16 सोमवार केले, मार्गशीर्ष गुरुवार केले, नवरात्र झाली, शिवरात्र झाले. याशिवाय जे जे वरिष्ठ लोकांनी सांगितलं की या व्रत वैकल्य केला, व्रतोपासना केला तर देव आणि देवीची दर्शन होईल, कृपा होईल, त्या सर्वही केले. करून थकले, अजून भेट नाही झाले. त्यातही कमी नाही पडलो. यथानुशक्य आमच्या जीवनात जे काय, कारण देव कुठल्या रूपात येईल माहित नाही, तुमच्याकडे येईल, एका भिक्षूच्या रूपात सुद्धा येईल. आम्ही दानधर्मही करतो, करून करून थकलो. कोणतरी सांगितले आम्हाला, ध्यान धारणा करा, देवाची भेट होईल. ध्यानही करतो, पूजा अर्चनही करतो रोज,
पूजा अर्चन केल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा घेत नाही. इतकं नित्य नेमाने आम्ही तेही करून थकलो. अजून योग जुळून येईना. कधी भेटणार देव, अशी ही सगळ्यांची मनातली प्रश्न आहे, एक दोघांचे नाही. मग एवढं आम्ही करून सुद्धा न भेटणारा देव आता भेटेल तरी केव्हा? कोणाला 50 वर्ष झाली, कोणाला 20 वर्ष झाले, कोणाला 80 झाले. देव कधी भेटायचा आम्हाला, अशी चिंता आहे लोकांना. कोण म्हणाले कठोर तपश्चर्या करायला पाहिजे, कोण पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली, कोण एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली, कोण पंचाग्नी म्हणजे चारी बाजूनी अग्नी पेटवून मध्यभागी बसून वरून सूर्याचा ऊन प्रखर तिथे बसून तपश्चर्या केली. नाही, व्रत केलं नाही. आम्ही गेले 25 वर्ष 50 वर्ष एक वेळ उपवास करतो, व्रत करतो, नाही भेटत. अभिषेक करून करून थकलो आम्ही. आमची पूजा अर्चना नित्य नेम व्रत हेच चाललेले आहे. देवाची भेट जवळ आलेले असंही वाटत नाही. कधी होणार? सगळ्यांचीच मनात चिंता आहे, कधी होणार देवाची भेट? मग होत नसेल तर का होत नाही? का होत नाही याचं कारण एकच आहे. संतांनी जसं म्हटलेले आहे, जिथे शोधायला पाहिजे ते सोडून दुसरीकडे शोधायला लागले. मडगावला या बाजूने जायला पाहिजे, मडगावला जायचं असेल तर या बाजूने, पणजीला जायचं असेल तर या बाजूने जायला पाहिजे. आम्ही म्हणतो पणजीला जायचा आणि सावंतवाडीच्या रस्त्याने निघालो. इच्छा आहे इथे पोचायची, पण आमची वाटचाल मात्र या दिशेने चालली. तशी देवाचा दिशेने न जाता देवाचा विरुद्ध दिशेने आम्ही देव शोधासाठी निघालो.